नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय गंभीर आणि वैद्यकीयदृष्ट्या रहस्यमय अशा विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे हंता व्हायरसचा उद्रेक. जागतिक आरोग्य सुरक्षा आणि साथरोग नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून या विषयाचं गांभीर्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग कोणताही वेळ न दवडता आपल्या या माहितीपूर्ण विश्लेषणाला थेट सुरुवात करूया. आता विषयाची सुरुवात एका सद्यस्थितीतील घटनेपासून करूया. विचार करा, मध्य समुद्रात सुमारे 150 लोक एका जहाजावर अडकले आहेत. आफ्रिकेतील केप वर्डे बेटांजवळ MV हुंडियस या डच क्रूझ जहाजावर नेमकं हेच घडलं. या जहाजावर एका संशयित आजाराचा असा काही उद्रेक झाला की थेट जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. ही केवळ एक बातमी नाहीये, तर सार्वजनिक आरोग्यापुढील एका मोठ्या आव्हानाचीही नांदी आहे. तर आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर पहिल्यांदा आपण केप वर्डे येथील उद्रेक पाहू, त्यानंतर या रोगजनकाचे स्वरूप, मग त्याचे संक्रमण आणि प्रसार, पुढे याची लक्षणे आणि उच्च जोखीम गट, आणि शेवटी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, केप वर्डे येथील उद्रेक आणि अटलांटिक महासागरातील ते संकट. MV हुंडियस जहाजावर नेमकं काय घडलं, तर आकडेवारी थोडी चिंताजनक आहे. या संशयित हंता व्हायरसच्या उद्रेकामुळे 3 मृत्यू नोंदवले गेले, अनेक प्रवासी आजारी पडले आणि एक रुग्ण थेट ICUमध्ये अतिशय गंभीर अवस्थेत पोहोचला. हा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून या जहाजाला किनाऱ्याजवळच रोखून ठेवण्यात आलं. आपत्कालीन व्यवस्थापनात अशा तातडीच्या उपाययोजना किती महत्त्वाच्या असतात हे यावरून स्पष्ट होतं. पुढे जाऊया. भाग 2. रोगजनकाचे स्वरूप. म्हणजेच हा हंता व्हायरस नेमका आहे तरी काय? स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा शब्द वारंवार समोर येतो, तो म्हणजे झुनोटिक आजार किंवा झुनोटिक डिझीज. याचा अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे आजार प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमित होतात त्यांना झुनोटिक आजार म्हणतात. हंता व्हायरस हा असाच एक आजार आहे जो प्रामुख्याने डिअर माईस, व्हाईट फुटेड माईस आणि कॉटन रॅट्स यांसारख्या उंदीर आणि घुशींच्या प्रजातींमुळे पसरतो. आता इथे नीट लक्ष द्या, कारण हंता व्हायरसचे प्रामुख्याने 2 अत्यंत घातक प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे हंता व्हायरस पल्मनरी सिंड्रोम किंवा HPS. यामध्ये फुफ्फुसांवर थेट आघात होतो आणि श्वास घेण्यास तीव्र त्रास होतो. आणि दुसरा प्रकार आहे हेमोरेजिक फीवर विथ रेनल सिंड्रोम म्हणजेच HFRS. यात शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्राव होतो आणि मूत्रपिंड म्हणजेच आपली किडनी निकामी होते. वैद्यकीयदृष्ट्या हे दोन्ही प्रकार अतिशय धोकादायक आहेत. आता वळूया भाग 3 कडे, संक्रमण आणि प्रसार. हा विषाणू एका अदृश्य यंत्रणेसारखा कसा काम करतो ते पाहूया. मित्रांनो, पर्यावरणीय आरोग्याच्या दृष्टीने इथे एरोसोलायझेशन ही प्रक्रिया समजून घेणं खूप गरजेचं आहे. होतं काय, जेव्हा संक्रमित उंदरांची विष्ठा, मूत्र किंवा लाळ वाळते आणि त्यानंतर आपण झाडलोट किंवा साफसफाई करतो, तेव्हा हे सूक्ष्म कण हवेत मिसळतात. यालाच एरोसोलायझेशन म्हणतात आणि मग श्वासावाटे ते मानवी शरीरात प्रवेश करतात. हीच याच्या संसर्गाची मुख्य आणि सर्वात धोकादायक पद्धत आहे. आता एक साहजिक प्रश्न मनात येतो की हा कोविड-19 सारखा माणसातून माणसात पसरतो का? तर सुदैवाने नाही. मानवाकडून माणसाला होणारं संक्रमण अत्यंत दुर्मिळ आहे. पण विज्ञानात नेहमी अपवाद असतातच. अर्जेंटिना आणि चिली देशांमध्ये आढळणारा अँडीज विषाणूचा प्रकार याला अपवाद आहे, जिथे माणसातून माणसात संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. मानवी संक्रमण दुर्मिळ असलं तरी हा आकडा बघा. जगभरात दरवर्षी हंता व्हायरसची अंदाजे 1.5 ते 2 लाख प्रकरणे नोंदवली जातात. हा आकडा लहान नाहीये. जागतिक आरोग्यावर या आजारामुळे पडणारा सातत्यपूर्ण ताण यातून अतिशय स्पष्टपणे दिसून येतो. भाग 4. लक्षणे आणि उच्च जोखीम गट. या आजाराची शरीरातील प्रगती कशी होते ते आता आपण पाहू. कोणत्याही आजाराचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच उबवणुकीचा काळ खूप महत्त्वाचा असतो. इथे तो 1 ते 8 आठवड्यांचा आहे. याचा साधा अर्थ असा की संसर्ग झाल्यानंतर प्रत्यक्ष लक्षणे दिसेपर्यंत हा विषाणू शरीरात अतिशय शांतपणे आणि छुप्या मार्गाने वाढत असतो. या तक्त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला दिसेल की सुरुवातीला हा आजार अगदी साधा फ्लू वाटू शकतो. ताप, थंडी वाजणे, अंगदुखी, थकवा अशी मध्यम स्वरूपाची लक्षणं दिसतात. पण खरी अडचण पुढे आहे. हा आजार अचानक आणि अत्यंत वेगाने गंभीर रूप धारण करतो. गंभीर टप्प्यात श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो आणि फुफ्फुसांमध्ये पाणी साचतं, ज्याला आपण पल्मोनरी एडेमा म्हणतो. ही स्थिती अक्षरशः जीवघेणी असते. मग सर्वाधिक धोका कोणाला आहे? अर्थातच
जे लोक उंदरांच्या वास्तव्याच्या थेट संपर्कात येतात, जसे की शेतकरी, बांधकाम कामगार किंवा जंगलात काम करणारे लोक. याशिवाय 5 वर्षाखालील मुले, गर्भवती महिला आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमकुवत आहे, अशा लोकांसाठी हा विषाणू अत्यंत प्राणघातक ठरू शकतो. आणि आता शेवटचा पण प्रशासकीय दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा भाग, उपचार आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता. वैद्यकीय प्रोटोकॉलचा विचार केल्यास PCR चाचणीद्वारे याचं निदान नक्कीच होतं. पण इथली सर्वात गंभीर बाब लक्षात घ्या, या विषाणूवर सध्या कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार, औषध किंवा लस उपलब्ध नाहीये. होय, कोणतीही लस नाही. त्यामुळेच केवळ सपोर्टिव्ह केअर हाच रुग्णाला वाचवण्याचा एकमेव मार्ग उरतो. या सपोर्टिव्ह केअरमध्ये नेमकं काय करतात तर ऑक्सिजन थेरपी, मेकॅनिकल व्हेंटिलेशन, ICU मॉनिटरिंग आणि शरीरातील द्रव व इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखणं. अत्यंत गंभीर टप्प्यात फुफ्फुसे आणि मूत्रपिंडाचे कार्य कसे तरी सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे याच उपचारांवर विसंबून असते. जेव्हा आजारावर निश्चित औषध नसतं तेव्हा प्रतिबंध हेच आपलं सर्वात मोठं हत्यार असतं. उंदरांचा प्रादुर्भाव रोखणे हाच मुख्य उपाय आहे. घरातील भेगा बुजवणे, अन्न हवाबंद डब्यात ठेवणे आवश्यक आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, झाडूने कोरडी साफसफाई कधीही करू नका. ओल्या फडक्याने सफाई करा, जेणेकरून विषाणू हवेत उडणार नाहीत. साफसफाई करताना नेहमी मास्क आणि हातमोजे वापरा. शेवटी एका अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण हे विश्लेषण थांबवणार आहोत. दरवर्षी जगभरात 2 लाखांपर्यंत रुग्णांची नोंद होत असताना आणि यावर कोणताही ज्ञात उपाय उपलब्ध नसताना भविष्यात अचानक उद्भवणाऱ्या अशा झुनॉटिक संकटांचा सामना करण्यासाठी आपली जागतिक आरोग्य यंत्रणा खरोखरच पुरेशी सक्षम आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आपल्या सर्वांच्या पुढील अभ्यासाचं मुख्य उद्दिष्ट असायला हवं. हे विश्लेषण लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत रहा.